पुण्यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली। पुण्यात अवकाळीमुळे 82 ठिकाणी झाडं कोसळलेत। पुण्यात 6 ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्यात। झाडं आणि भिंती पडून वाहनांचं मोठं नुकसान झालंय। राज्याच्या अनेक भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलं। पुण्यात अवकाळीमुळे 82 ठिकाणी झाडं कोसळली तर एप्रिल महिन्यातल्या सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात झाली। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, पुण्यातली जी काही दृश्य समोर आली होती, काही ठिकाणी तर रस्ते अक्षरशः नदीसारखे वाटत होते, मोठं नुकसान पुण्यात झालंय, काय अधिकची माहिती आहे? श्रुती, आपण आता पाहतोय ते चित्र अगदी बोलकं आहे। कालच्या पावसाची भीषणता जी आहे ते या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी या भागामध्ये एक जुनं पिंपळाचं झाड जे आहे ते या ठिकाणी कोसळलेलं आहे। यामध्ये आपण पाहू शकतो अनेक दुचाकी ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत। आपण काल झालेल्या पावसाचं जर पाहिलं तर पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा फज्जा जो आहे तो या ठिकाणी उडालेला पाहायला मिळाला। आपण पाहिलं तर संपूर्ण पुणे जे आहे ते जलमय झालं होतं। अनेक ठिकाणी वाहनं बंद पडली होती, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। 130 वर्षातला एप्रिल महिन्यातील विक्रम जो आहे तो या पावसाने मोडलेला आहे। झालेल्या 1 ते 1.5 तासाच्या या पावसामुळे पूर्ण पुणे परिसर जो आहे तो जलमय झाला होता। त्याच चित्राचा आता आपण दाखता पाहतोय की अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी अडकलेली आहे। काही ठिकाणी भिंती ज्या आहेत त्या कोसळल्या। 82 पेक्षा अधिक झाडं कोसळल्याच्या घटनांची नोंद जी आहे ती अग्निशमन विभागाकडे या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एक ठिकाणी सीमा भिंत देखील पडल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्यामध्ये आपण पाहिलं तर झाड असेल, भिंत पडून काही ठिकाणी दुचाकीचं देखील नुकसान झालं आहे। याच्या पुढंच पाहिलं तर एका 60 पेक्षा अधिक वय असलेल्या महिलेचं देखील या कालच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे मृत्यू झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळाला। आपण पाहिलं तर नक्कीच रणजित, अत्यंत मोठी आणि महत्त्वाची ही घडामोड आहे पुण्यातलं हे कालचं दृश्य, आणि त्या संदर्भातले अपडेट्स तुम्ही देत होता। तूर्तास धन्यवाद।